आयोजकाची भूमिका तर आम्हीच होतो. एवढं तिकडं मला जावं लागलं. वागचौरे साहेबांना सांगितलं तुम्ही तिकडं जा, मी भेट देऊन आलो, तुम्ही सुरुवात करा, तोपर्यंत मी तिकडे येतो. आज या ठिकाणी आज जिल्ह्यातला एखादा पहिलाच कार्यक्रम असू शकतो. एक मागच्या 15 दिवसापूर्वी माझ्याकडं इथापे गुरुजी आणि आमचे फुटे गुरुजी आणि इतर मंडळी, आमचे वडील यांना मी सकाळी एक दिवस बोलून घेतलं. मला आपली अशी कल्पना आहे की आपल्या सगळ्या माजी शिक्षकांचा, रिटायर शिक्षकांचा आपल्याला मेळावा घ्यायचा आणि त्यांचा एक आदर तुच्छ करायचा आपल्याला. आणि त्या कार्यक्रमाच्या बाबतीत मला सांगा फक्त तुम्ही किती शिक्षक येतील, कशा पद्धतीचं नियोजन करता येईल. आणि लगेच त्यावेळेस आम्ही उबाळे सरांना फोन केला. आणि सरांशी आम्ही चर्चा केली. लगेच 2 दिवसामध्ये मीटिंग पण त्यांनी लावली आणि आज हा योग आला. तर यामागं हा सगळ्या माझ्या शिक्षकांचा, ज्यांनी अनेक पिढ्या घडवल्या, त्या शिक्षकांचा एक स्नेह मेळावा घेण्यामागे हेतू आणि उद्देश वेगळा होता. कारण आमचे वागचौरे साहेब स्वतः शिक्षक होते. ते वागचौरे साहेब स्वतः शिक्षक आणि मी शिक्षकाचा मुलगा. कारण ज्यांच्यामुळं आम्ही घडलो त्या माझ्या शिक्षकांचा सत्कार सोहळा करणं हा आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे कर्तव्य होतं आणि ते कर्तव्य आम्ही पार पाडलं. सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण जो शिक्षकाने म्हणजे माझ्या बाबतीत जर बोललो तर मला ज्या शिक्षकांनी घडवलं, नंतर त्या शिक्षकांनी मला सरपंच केलं, त्या शिक्षकांनी पंचायत समितीत पाठवलं, त्या शिक्षकांनी विधानसभेत पाठवलं आणि त्याच माझ्या शिक्षकांनी सुद्धा मला खासदार केलं. आणि माझ्या राजकीय जीवनामध्ये वागचौरे साहेब सगळ्यात माझ्या राजकीय जीवनामध्ये या शिक्षक मंडळींचा सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा आहे. म्हणजे माझा शिक्षक हा प्रत्येकाला असं वाटलं की नाही निलेश लंके हा माझाच मुलगा आहे, या हेतूने प्रत्येक जणांनी इतकं चांगलं काम केलं म्हणून आज आपल्याला संसदेत जाण्याची संधी मिळाली. आता संसदेत तुम्ही तुमचा मुलगा पाठवला, संसदेत पाठवल्यानंतर तुमची पण काही अपेक्षा आहेत ना. माझा हा सगळा कार्यक्रम घेण्यामागे उद्देश हा होता की प्रत्येकाचा सत्कार करायचा, प्रत्येकाचा त्या ठिकाणी आदरातिथ्य करायचं आणि माझ्या या सगळ्या पेन्शनरांच्या समस्या जाणून घ्यायच्या, पेन्शनरांच्या अडचणी जाणून घ्यायच्या आणि त्या अडचणी कशा सोडवता येईल यासाठी आपण निश्चित या पुढील काळामध्ये प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आज या ठिकाणी माझ्या आणि वागचौरे साहेबांनी काहीतरी प्रत्येक तालुका शिक्षक भवन उभारणार, भूखंड असेल तर महसूल विभागाला सांगून तो भूखंड मिळवून देण्याबाबत असे अनेक CSR फंडाचा पैसा त्यासाठी वापरू. केंद्र सरकारचा आरोग्य भत्ता दरमहा 1000 रुपये मिळाला पाहिजे. कोरोना काळातील महागाई भत्ता 60% व्याजासह मिळायला हवा. पेन्शनरांची परिगणना सुधारित पद्धतीने व्हावी. शिक्षक हा अत्यंत घाबरट प्राणी आहे. एखाद्या अधिकाऱ्यासमोर तो घाबरतो. आता काय घाबरायचं कारण आहे शिक्षकाला? शिक्षकाचं पोरग जर खासदार झालं म्हणलं आता काय घाबरायचं कारण आहे कोणाला? माझ्या पेन्शनर शिक्षकाला उलट आता अधिकारी घाबरला पाहिजे, नको यांचं पहिलं काम करून टाका. आता मगाशी मी थोडक्यात आपले फुटे गुरुजी बोलत होते त्यावेळेस ऐकलं. त्यांनी सांगितलं की जिल्हा परिषदमध्ये पेन्शनरांसाठी एक मोठा हॉल अपेक्षित आहे. आपण लवकरात लवकर ती जागा उपलब्ध होती का पाहू. जागा उपलब्ध करून त्यासाठी मी माझ्या निधीतून 50 लाख रुपये देतो. एक चांगला अद्ययावत आपण पेन्शनर लोकांसाठी एक सभागृह तयार करू. म्हणजे माझं जिल्ह्यातील पण अकोल्याचं शिक्षक असू, तर जो जामखेडचा असू किंवा शेवगाव पाथर्डीचा असू, पारनेरचा असू, श्रीगोंदा, संगमनेर कुठल्या तालुक्यातला जर शिक्षक रिटायर आमचा पेन्शनर शिक्षक एखाद्या कामानिमित्त जर आला आणि त्यांचं जर काम झालं नाही तर राहण्याची वेळ आली तर त्या आपल्या कार्यालयामध्ये त्या सभागृहामध्ये राहायला पाहिजे. अशा पद्धतीची व्यवस्था करू. मी 50 लाख रुपये देतो. जे कमी पडतील ते वागचौरे साहेबांकडून घेऊ आणि एकदम चांगले आपण या पेन्शन लोकांसाठी भवन बांधू.
तिथं काही काही पेन्शनर लोक ज्या ज्या वेळेस नगरसारख्या ठिकाणी येतील कधी अडचण आली राहण्याची तर राहायला पाहिजे. मग आमचा शिक्षक कधी कधी नगरमध्ये आल्यानंतर त्याला मिटिंग घेणं अपेक्षित असतं. आमच्या पेन्शनर लोकांच्या काही मेळावे होतात, मेळावा इकडं तिकडं घेण्यापेक्षा मेळावा तिथंच होईल. अशा पद्धतीने चांगले पेन्शनर भवन उभा करू आपण एकदम अद्ययावत. महाराष्ट्रात नाही असं पेन्शनर भवन आपण नगरमध्ये उभा करू. मी जरी म्हणलं आज 50 लाख रुपये देतो तर त्यापेक्षा जास्त पैसे लागले तरी पैसे देतो आणि एकदम चांगल्या पद्धतीचं आपण लवकरात लवकर. आता 15 दिवसात आचारसंहिता लागेल. विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर पहिल्या महिन्यात जागा शोधून त्याचा नारळ फोडायची जबाबदारी आमची दोघांची. आम्ही दोघं नारळ फोडू आणि दोघांनी नारळ फोडला अडचण काय. आणि राज्यात पण आता महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. आणि महाविकास आघाडीचं सरकार आम्हाला विचारल्याशिवाय करणार आहे का काही. आम्हाला तर विचारणार ना काय नगरमध्ये किती पैसे लागतात काय लागतं. एवढं निश्चित आपण सरकारच्या माध्यमातून असू किंवा आमच्या माध्यमातून एक चांगलं पेन्शनर भवन बांधू. मला आता सांगितलं सरांनी काहीतरी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय कर्मचाऱ्यांना घोषित केल्याप्रमाणे राज्य कर्मचाऱ्यांना वय वर्ष 65ला 5% पेन्शन वृद्धी करण्याबाबतचा विषय त्यांनी मान्य केलं. पण अजून अंमलात आलं. काल ही कार्यक्रम झाल्यानंतर वाकचौरे साहेब त्यांचं एक पत्र देतील. मी माझं एक पत्र लगेच आज त्या ठिकाणी पाठवून लवकरात लवकर. सध्या निवडणुका कधी लागतील भरोसा नाही, पण निवडणुका झाल्यानंतर का शिक्षकांची एकदा एकत्रित अर्थमंत्री आणि शिक्षक अशी एक मिटिंग कॉल करू. दिल्लीला मिटिंग लावू आणि उलट तुमचे काय शिक्षक येतात ना मिटिंगला सगळ्यांना नाही सोडणार. राज्यात राहणं खाणं तोपर्यंत. साहेब तुम्हाला फ्लॅट मिळाला का. साहेबांना फ्लॅट मिळाला असेल तर काय पुढे व्यवस्था करायची करू चांगल्या पद्धतीने. येऊ द्या ना दिल्ली फिरायला येऊ द्या ना. काय तुमच्या 200 येतात तर येऊ द्या ना. किती येतात 500 येऊ द्या ना. 1200 येऊ द्या ना. डायरेक्ट रेल्वे बुक करून टाकू. काय लागत तेवढं काय वागचौरे साहेब येऊ द्या ना. तेवढंच एकदा एन्जॉय सगळ्यांचा. हा आणि तुम्हाला माहिती आहे मी बोललो करायचं म्हणलं करतो. अरे कारण मला कुठेतरी जाणीव आहे ना. अरे मी ज्या कुटुंबातून पुढे आलो त्या कुटुंबाचा वारसा त्या कुटुंबाची परंपरा ही शिक्षक आहे. आणि मी तर आज पण पाहतो. मी ज्यावेळेस गावागावात फिरतो मतदारसंघात ज्यावेळेस फिरलो माझा एखादा रिटायर्ड शिक्षक इतका प्रेमाने माझ्या जवळ येतो. हे तू आमचा आहे काय तू आमचा आहे. ही भावना कशात नाही. त्यापेक्षा वेगळं काय प्रेम पाहिजे सांगा ना. प्रत्येकाला माझ्या वडिलांना आई वडिलांना जेवढा माझ्या बाबतीत अभिमान मी लोकसभेला निवडून आल्यानंतर झाला तेवढाच अभिमान माझ्या या सगळ्या शिक्षकांना झाला. अरे मी सुद्धा त्यांचाच मुलगा आहे ना. मला जसं वाटतं माझ्या आई वडिलांना वेगवेगळ्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने फिरायला घेऊन गेलं पाहिजे आणि ही गेलं पाहिजे. तसेच माझे हे सुद्धा माझे आई वडीलच आहेत. हे कोण वेगळं आहे. हे सगळे माझे घरातले माझ्या कुटुंबातले लोक आहे. एक बिचारा 80 वर्षाचा रिटायर्ड शिक्षक माझ्या गर्दीत वाट काढून माझ्या जवळ येतो माझ्या गळ्यात हात घालून बोलतो. अरे या मन भरून येतं. याच्यापेक्षा वेगळं काय. शेवट माणसाने आयुष्यात किती मोठा झाला यापेक्षा या सर्वसामान्यांचे ज्यांनी अतिशय चांगल्या पिढ्या घडवल्या त्यांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. त्यांचे 2 शब्द आपल्यासाठी मायेचे शब्द ही भूमिका महत्त्वाची असते. त्याचमुळे मी आमच्या या सगळ्या रिटायर मंडळींना 4-5 जण मला असंच अचानक आठवलं. आमचे हे गुरुजी कुठे गेले बागल गुरुजींना मी तापी गुरुजींना फोन केला. त्यांनी बागल गुरुजींचा नंबर दिला. मी लगेच बागल गुरुजींना फोन लावला. मी म्हणलं मी संध्याकाळी कानूरच्या आखाड्याला आहे. मी तुगे गुरुजींना पण भेटतो. दुसऱ्या दिवशी हे 4-5 शिक्षक वडील हे आले. त्यांना संकल्पना मांडली. पण मला आज याला पूर्ण वेळ देण्याची माझी ही मानसिकता होती. मी आज असं ठरवलं होतं की प्रत्येकाचा सत्कार माझ्या हाताने करायचा होता. पण काय वेळेमुळं मला पूर्ण वेळ देता आला नाही. कारण आपलेच काही शिक्षक लोकांचा मोर्चा होता. जिल्हा परिषदेवर 4-5 हजार शिक्षकांचा मोर्चा होता. आणि तिथं सुद्धा त्यांच्यासाठी मी नाही लढायचं मग लढायचं कुणी. कारण हे आपलं वेगळं नातं आहे ना. तिथं सुद्धा सांगून आलो माझ्यासाठी पक्ष पार्ट्यांनंतर आधी मी शिक्षकाचा आहे. आधी मी शिक्षकाचा आहे. आणि शिक्षकांचा न्याय हक्कासाठी लढणं ही माझी जबाबदारी असणार आहे.
हे सुद्धा त्या ठिकाणी सांगून आलेलो आहे. त्यामुळे आमच्या